नमस्कार. रीडोजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका पुस्तकाविषयी सांगणार आहे. पण या पुस्तकाविषयी सांगायच्या आधी तुम्हाला या पुस्तकाची थोडक्यात पार्श्वभूमी मी सांगतो. कॉलेजमध्ये ज्यावेळेस मी होतो तेव्हापासूनच मला वाचायची आवड निर्माण झालेली होती. वेगवेगळी पुस्तकं मी जसा वेळ मिळेल तसा वाचत होतो. त्यावेळेस मला एक दोन जणांनी एक पुस्तक रिकमेंड केलं होतं. खूप चांगलं पुस्तक आहे, तू पण वाच, तुलाही आवडेल, असं त्यांनी बराच वेळेस मला सांगितलं होतं. पण काही कारणांनी मला ते पुस्तक त्यावेळेस वाचता आलं नव्हतं. जवळपास आजपर्यंत 10 ते 15 वर्ष झाली, आजपर्यंतही मला ते पुस्तक वाचता आलं नव्हतं. पण काही बोलतात ना, काही घटना अशा घडून येतात की एखादी मनात राहिलेली गोष्ट तुमची कधी ना कधी तर पूर्ण होतेच ती. काही दिवसांपूर्वीच मी एका ट्रेनिंगसाठी पुण्याला गेलेलो होतो. त्या ज्या ठिकाणी ते ट्रेनिंग होतं त्या ठिकाणी एक लायब्ररी होती. जो कोणी तिथे ट्रेनिंगला येत असेल त्यांच्यासाठी ती लायब्ररी असायची. त्यांना एक फ्री पास दिला जायचा आणि जोपर्यंत तुम्ही त्या ट्रेनिंगसाठी तिथे आहात तुम्हाला त्या लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तक वाचता येऊ शकत होतं. तसा पास मलाही मिळाला होता. मग मी पण ठरवलं, ठीक आहे, चला आता मग आपण जाऊ. आपल्याकडे 5 दिवस आहेत, तर 5 दिवसामध्ये एखादं कोणतं तरी पुस्तक घेऊन वाचायला चालू करू. पण त्याच्या आधी माझ्या मनात हे चालू होतं की आता आपल्याकडे 5च दिवस आहेत, तर मग 5 दिवसात वाचता येईल असंच पुस्तक आपल्याला घेतलं पाहिजे आणि आपल्याला जो आवडीचा विषय आहे त्यातलंच ते पुस्तक असलं पाहिजे, तरच आपण ते 5 दिवसात संपू शकतो. मग ठीक आहे, लायब्ररीमध्ये गेलो आणि पुस्तकांची शोधाशोध चालू झाली. जवळपास 10 ते 15 मिनिटं मी त्यासाठी घालवली आणि माझी नजर एका पुस्तकावरती पडली. त्या पुस्तकाकडे बघून एक किंचितचं हास्य माझ्या चेहऱ्यावरती आलं आणि जे माझ्या मनात राहून गेलेलं पुस्तक होतं ते शेवटी मला त्या दिवशी सापडलं. मी पटकन ते पुस्तक उचललं आणि लायब्ररी बाहेर पडून खोलीत जाऊन वाचायला चालू केलं. अगदी खरं सांगू तर 3 दिवसाच्या आत मी ते पुस्तक संपवलं. का तर त्याच्यामध्ये कमी पानं आहेत म्हणून नाही, तर मला ते वाचायचं होतं. माझ्या कुठेतरी मनात ते पुस्तक होतं आणि माझं ते राहून गेलेलं होतं वाचायचं, हे एक होतं माझ्या मनात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ते पुस्तक एवढं आवडलं होतं की माझा वेळ त्या पुस्तकात एवढा जात होता की मला वाटतच नव्हतं की ते खाली ठेवावं. असं वाटत होतं की ते एकदा घ्यावं आणि एका क्षणात ते संपून टाकावं. असं काहीसं त्या पुस्तकाबाबतीत माझ्या झालं होतं आणि मी ते 3 दिवसात ते पुस्तक संपवलं. आता हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली की अरे वा, अशीही जगात माणसं असतात की ज्या लोकांनी स्वतःसाठी असं काही केलं नाही. स्वतःकडे जे काही होतं ते सगळं त्यांनी दुसऱ्यांसाठी दिलं, दुसऱ्यांसाठी केलं, समाजकार्य केलं, समाजातील गरजू लोकांना मदत करून त्यांचं जीवन सुधारण्यासाठी हातभार लावला. अशा लोकांकडे बघितलं की असं वाटतं की अरे आपण पण काहीतरी करावं या लोकांसाठी, की ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना खरंच मदतीची गरज आहे. थोडीशी मदत करून जर का आपण त्यांचं जीवन सुधारू शकत असू किंवा त्यांना एका पुढच्या टप्प्यामध्ये जीवनाच्या जर का घेऊन येऊ शकू, जिथे ते स्वावलंबी होतील, स्वतःचं स्वतः कमवून खाऊ शकतील, तर अशा वेळेस खूप काही वाटतं की अशा लोकांसाठी काही करावं. आणि नेमकं या पुस्तकाने मला तो दिशा दाखवण्याचं किंवा विचार करण्यासाठीचं एक मत बनवलं किंवा एक विचार दिला. आणि असं मला वाटतं की या पुस्तकाने मी आता त्या मार्गाने लागू इच्छितोय, मी त्या मार्गाने किंवा त्या मार्गाने मी लागेल, असं मला तरी आत्ता आशा आहे त्याची. जास्त काही ताणून धरत नाही त्या पुस्तकाबद्दल. तुम्हाला त्या पुस्तकाचं नाव सांगतो. पुस्तकाचं नाव आहे एक होता कारवर. विना गवाणकर यांचं हे मराठी भाषांतर आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर या महापुरुषाची जीवनकथा तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. 18व्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये यादवी युद्ध सुरू होते. म्हणजे गोरे लोक काळ्या लोकांना गुलामासारखे वागवत होते. शेतमजुरीची कामं, घरकामं, साफसफाईची कामं इत्यादी खालच्या दर्जाच्या कामांसाठी या लोकांना ठेवलं जात असं. मग त्यातले बरेचसे जे तरुण होते ते गुन्हेगारीकडे वळले. बरीचशी लोक दरिद्र रेषेच्या खाली गेले. कित्येक लोकांना मग गुलामगिरीशिवाय पर्याय नव्हता आणि मग अशी ही लोक हाल अपेष्टा सहन करून आपली गुलामगिरीची कामे करून दिवस काढत होते. अशाच काळ्या कुटुंबात जन्मलेला हा तरुण ज्याने गुलामगिरीला साफ नकार दिला, स्वतःचं शिक्षण घेऊन
त्याने आपण असं काहीतरी आपल्या समाजासाठी करावं यासाठीची धडपड नेहमीच आयुष्यभर चालू ठेवली. अशा तरुणाने आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या समाजाला या दरिद्र रेषेतून, या गुलामगिरीतून बाहेर काढले. हा तरुण जेव्हा जर्मन कुटुंबात लहानाचा मोठा होत होता, तेव्हा 10 ते 12 वर्षाचा असताना तो त्या जर्मन कुटुंबाला सोडून एका छोट्या गावातून निघून बाहेर गेला फक्त शिक्षण घेण्यासाठी. काबाड कष्ट करून, दुसरीकडे चाकरी करून, थोडे पैसे कमवून तो आपली पोटाची खळगी तर भागवत होता. मग कुठे गोट्यात झोपायला मिळालं, कुठे कोपऱ्यात एका झोपायला मिळालं, असे दिवस काढून तो आपलं शिक्षण सुद्धा पूर्ण करत होता. असंच शिक्षण घेत घेत तो एका उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला. बऱ्याच लोकांनी त्याला यासाठीच मार्गदर्शन केलं, त्याला मदत केली आणि अखेर त्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिक, रसायन इत्यादी कित्येक विज्ञानातील शाखांमध्ये त्यांनी शिक्षण आपलं पूर्ण केलं आणि विज्ञान शाखेची पदवी त्यांनी मिळवली. अशा या अवलियाने आपल्या समाजातील लोकांना वर काढण्यासाठी खेड्यांमध्ये शाळा चालू केल्या. टाकाऊ पदार्थांपासून एक लॅब तयार केली. त्याच्यामध्ये विविध प्रकारची यंत्रसामग्री त्यांनी आणली. तिथे वेगवेगळे प्रयोग केले जाऊ लागले. वनस्पतींच्या कित्येक संक्रमित पद्धती त्यांनी शोधून काढल्या, जाती तयार केल्या, मातीपासून रंग तयार केले. कापसाच्या झाडांवरती कित्येक प्रयोग करून त्यांनी संक्रमित जाती तयार केल्या. सोयाबीनचं, भुईमुगाचं खूप चांगलं पीक घेतलं. असे बरेचसे प्रयोग त्यांनी केले. हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता आपल्या समाजालाही त्यांनी हे सगळं दिलं, जेणेकरून त्यांचा समाज स्वावलंबी होईल, स्वतःच्या पायावरती उभा राहील, एक उत्पन्नाचं साधन त्यांना या शेती मार्फत मिळेल याची त्यांनी सोय करून ठेवली होती. ज्यांनी हे पुस्तक वाचलं असेल, बऱ्याच लोकांनी हे पुस्तक वाचलं असू शकतं, किंवा ज्यांनी हे पुस्तक वाचलं नसेल त्यांच्यासाठी मी काही गोष्टी सांगणार आहे की मला हे पुस्तक का आवडलं. तर पहिली गोष्ट म्हणजे या पुस्तकाची भाषा जी आहे ती अगदी सरळ आणि सोपी आहे, समजण्यासाठी अगदी सोपी आहे ती, त्यामुळे आपण त्यामध्ये गुंतलं जातो. दुसरं म्हणजे ह्याच्यात घटनाक्रम जो आहे तो एकदम मुद्देसूद आहे. कुठेही अशी गोष्ट नाही लिहिलेली की वाचक वाचताना भरकटून जाईल. तर मुद्देसूद असल्यामुळे आपण बरोबर आपला ट्रॅक पकडून या पुस्तकात वाचत पुढे जात असतो. आणि तिसरी गोष्ट सांगायची म्हणजे एकतर हे खूप कमी पानाचं पुस्तक आहे, त्यामुळे जो कोणी नवीन वाचक ज्याला वाचायची इच्छा असेल आणि वाचन सुरू करायचं असेल तर त्याने हे पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करावी असा मी नक्की त्याला सल्ला देईल. त्यामुळे हे पुस्तक लवकर वाचून होतं तुमचं. तर या 3 गोष्टी मला असं वाटतात की या पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत. याच्यानंतर मला हे पुस्तकातून मला या काय शिकायला मिळालं, एकतर जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांची चिकाटी, ज्या समाजाला गुलाम म्हणून बघितलं जात होतं त्या दिवसांमध्ये, अशा कुटुंबातून आलेल्या तरुणाने गुलामगिरीला लाथाडून, त्याला मागे सारून शिक्षणासाठी जी धडपड केली आणि त्यातून त्यांनी जे शिक्षण घेतलं, तर त्यांची ही चिकाटी आपल्याला या पुस्तकात बघायला मिळते. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे या पुस्तकातील जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचं समाजकार्य. त्यांनी प्रचंड समाजकार्य केलं. ज्या कुटुंबांना, ज्या समाजाला त्यांची गरज होती, त्यांच्या ज्ञानाची गरज होती, अशा लोकांना त्यांनी पुरेपूर ज्ञान दिलं, त्या लोकांना पुरेपूर न्याय मिळवून दिला. अशा लोकांचं जीवन सुधारण्यावर त्यांनी भर दिला आणि नक्कीच मला असं वाटतं की या लोकांचं जीवन त्यांनी काही प्रमाणात सुधारलं आणि त्यांना एका वेगळ्या वाटेवर जाऊन एक उत्पन्नाचं साधन निर्माण करून दिलं. तर नक्कीच हे समाजकार्य त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडलं असं मी मानतो. तर मलाही असं वाटतं की आपण पण जर का आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर बरेचसे लोक आपल्याला असे दिसतील की ज्यांना एक मदतीचा हात हवा असतो फक्त. जर का तो त्यांना दिला तर त्यांचं जीवन नक्कीच सुधारण्यासाठी एक हातभार लागू शकतो. तर नक्कीच हे समाजकार्य जे आहे ते या पुस्तकाच्या दृष्टीने माझ्या साठी सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि नक्कीच मी यातून काही करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हा प्रयत्न करून बघा. तिसरी गोष्ट म्हणजे नम्रता, विनम्रता त्यांच्या अंगी असलेली. एवढं शिक्षण घेऊन सुद्धा त्यांच्याकडे जी नम्रता होती,
त्यांचं सरळ साधं राहणीमान जे होतं, सतत फक्त आपल्या समाजासाठी काम करणं, त्या लोकांचा उद्धार करणं, त्यांना एक मदत देऊन त्यांचं जीवन सुधारण्यासाठीचा हातभार लावणं, हे काय त्यांच्या मनात होतं ते मला वाटतं त्यांनी पार पाडलं. या 3 गोष्टी असं मला वाटतं की या पुस्तकाने मला शिकवल्या. बऱ्याच लोकांनी पुस्तक वाचलं असेल तर त्यांना काय वाटलं या पुस्तकाबद्दल, कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या या पुस्तकातून, तर त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगावं. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला जर का अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणी परिवाराबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आज आपण इथेच थांबतोय. असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा आणि समृद्ध होत राहा. धन्यवाद.